नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की द्राक्षावरील डावणी मिल्ड्यू म्हणजे डावण्या रोग कसा निर्माण होतो, त्याची कोणती लक्षणं असतात आणि डावण्या नियंत्रणासाठी काय उपाय करावेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, द्राक्ष पिकावरील बुरशीजन्य डावण्या रोगामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत असते। तसे पाहिले तर द्राक्ष पिकामध्ये अनेक बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो। त्यामध्ये मुख्यतः डावणी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, जीवाणूजन्य करपा इत्यादी महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो। या रोगांमुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान होते। हे टाळण्यासाठी प्रत्येक रोगाच्या लक्षणांची माहिती असणे गरजेचे आहे। डावणी मिल्ड्यू रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे शास्त्रीय नाव प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोला असे आहे। बुरशीचा परजीवी प्रकार ऑब्लिगेट पॅरासाइट आहे। या रोगामुळे द्राक्ष पिकाचे 100% नुकसान होऊ शकते। डावणी मिल्ड्यू रोगाची लक्षणं बघूयात तर पाने, फळे, फांदी यावर दिसून येतात। सुरुवातीला पानाच्या वरच्या बाजूने पिवळसर, तेलकट 5 ते 6 मिलीमीटर आकाराचे ठिपके दिसून येतात। नंतर हे ठिपके एकमेकांमध्ये मिसळतात आणि संपूर्ण पान वाळून जाते। पानाच्या खालच्या बाजूने रोगाची पांढरी वाढ दिसून येते। ही वाढ मांजरीच्या फुललेल्या केसांसारखी दिसते। अशा प्रकारची वाढ फळे आणि फांद्यांवर देखील दिसून येते। नंतर फळे तपकिरी होऊन वाळून जातात। या रोगाला पोषक वातावरण जर बघितलं तर हा रोग द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत पावसाळी वातावरणामध्ये आढळून येतो। तापमान 18 ते 25 अंश सेल्सिअस, वाढलेली आर्द्रता असे वातावरण रोगासाठी अत्यंत पोषक असते। अशा वातावरणामध्ये रोगाच्या बीजाणूंचे अंकुरण चांगले होते। रोगाचा प्रादुर्भाव होण्यासाठी पाने किमान 3 ते 4 तास ओली असणे आवश्यक असते। पानावर पाणी असल्यामुळे बीजाणूंचे अंकुरण होते। पिकाच्या पोंगा अवस्थेमध्ये पाणी साचून राहण्याची शक्यता असते। ही अवस्था रोगासाठी पोषक असते। तुडतुडे, किडीच्या प्रादुर्भावामुळे किंवा पाण्याचा ताण किंवा पालाश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे गोळा झालेली पाने पाणी धरून ठेवण्यास अनुकूल बनतात आणि हेच रोगासाठी पोषक असते। डावणी मिल्ड्यू हा रोग कसा निर्माण होतो तर रोगाचे तंतू किंवा लैंगिक बीजाणू, त्याला आपण ऊसपोर म्हणतो, हे जमिनीमध्ये जुन्या पीक अवशेषांवर, वेलीवर जिवंत राहतात। पावसाळ्यामध्ये ते सिंगल मॅक्रोस्पोरॅन्जिया तयार करतात आणि यामधून झूस्पोर तयार होतो। हे झूस्पोर पुढे वारा, कीटक, पाणी यांच्यामार्फत पिकांवर पोहोचतात। पोषक वातावरण तयार झाल्यानंतर मुख्य पिकाच्या खालील पानांवर रोगाची लागण होते। याला प्राथमिक लागण असे म्हणतात। रोगाची लागण झाल्यानंतर 3 ते 5 दिवसात रोगाची लक्षणं दिसण्यास सुरुवात होते। या लक्षणांमधील ठिपक्यांमध्ये अनेक बीजाणुदंड, ज्याला स्पोरॅन्जिया फोर असं म्हणतो, त्यावर स्पोरॅन्जिया तयार होते आणि प्रत्येक स्पोरॅन्जियामध्ये म्हणजे बीजाणुधानीमध्ये 4 जीवाणू, त्याला झूस्पोर म्हणतात, ते तयार होतात। 4 बीजाणू तयार होतात आणि हे बीजाणू हवेमार्फत इतर पिकांवरती रोगाचा प्रसार करतात। यालाच दुय्यम लागण असे म्हणतात। डावणी मिल्ड्यू नियंत्रणासाठी कोणते उपाय करावेत तर जास्त पावसाळी स्थितीमध्ये छाटणी करू नये। छाटणीनंतर संपूर्ण वेलीवर बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी। छाटणी केलेल्या फांद्या, पाने जाळून नष्ट कराव्यात किंवा जमिनीमध्ये पुरून त्यावर ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी। फांद्यांची जास्त गर्दी झालेली नसावी। बागेमध्ये हवा खेळती असावी। पाने ओली राहणार नाहीत याची काळजी घ्यावी। त्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर करता येईल। रोगग्रस्त पाने, फांद्या आणि इतर औषध बागेमध्ये न टाकता बागेतून नेऊन योग्य पद्धतीने त्याचे विल्हेवाट लावावी। जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी। वेलीवर सुडोमोनास फ्लोरेसन्स आणि बॅसिलस सबटिलिस या जैविक घटकांची नियमित 15 ते 20 दिवसांनी फवारणी करावी। पोषक वातावरणात शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी करावी। दव पडत असेल तर स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी किंवा धुरळणी करावी। रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी करावी। हाय रिस्क बुरशीनाशकांचा वापर शक्यतो टाळावा। शिफारशीत बुरशीनाशके कोणती तर त्यामध्ये मॅन्कोझेब 75% WP, कॅप्टन 75% WP, कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% WG, डायमिथोमॉर्फ 50% WP, फोसेटिल AL 80% WP,
मॅटॅलिक्झिल 8% अधिक मॅन्कोझेब 64% WP. तर शेतकरी बांधवांनो, काही महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे आणि ते म्हणजे कीडनाशके खरेदी करताना पक्के बिल घ्यावे, बॅन किंवा रजिस्टर्ड आहे का ते बघावे, लेबल क्लेम वाचले पाहिजे, पुरेशा ज्ञान असल्याशिवाय रसायन एकमेकांमध्ये मिसळू नयेत, रसायनांचा गट तपासावा, PHI MRL तपासावे, पेरणी आणि लागवडीपूर्वी संबंधित बियाण्यावर कोणती बीज प्रक्रिया केलेली आहे हे तपासून पुढील बीज प्रक्रिया करावी. तसेच मधमाशा, मित्र कीटक यांची हानी होईल अशा कीडनाशकांचा वापर करू नये. तर मंडळी, द्राक्ष पिकावरील डाउनी मिल्ड्यू रोगाचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि तुम्ही आमची माती आमची माणसं या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.